नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त जलसंपदा विभागातर्फे गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. याचा मला अतिशय आनंद आहे. हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कारभारासोबतच धर्म, संस्कृती, समाज जीवन आणि जलव्यवस्थापन यांना एकत्र जोडणारी अद्वितीय दूरदृष्टी दाखवली. देशभरात त्यांनी उभारलेले घाट, मंदिरं आणि जलस्रोत आजही शाश्वत विकासाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. आजच्या काळात वाढती लोकसंख्या, हवामान बदल आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जलव्यवस्थापन हा अधिक संवेदनशील आणि अत्यावश्यक विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर ही जलयात्रा केवळ प्रतिकात्मक नसून ती व्यापक लोक चळवळ ठरेल असा मला विश्वास आहे. या यात्रेमध्ये राज्यातील 30 प्रमुख नद्यांच्या जलाने नर्मदा पूजन करण्यात येणार आहे. गंगा जन्म संगम समर्पण तत्वज्ञानावर आधारित ही संकल्पना आपल्याला निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्यास प्रेरित करणार आहे. नदीजोड प्रकल्प जसे नद्यांना एकमेकांशी जोडतात, तसेच ही यात्रा लोकमनांना, समाजाला आणि संस्कृतीला एकत्र जोडण्याचे कार्य करणार आहे. जलसंवर्धनाबाबत जागृती करणे, पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, महिला सक्षमीकरणाला चालना देणे आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे पुनरुज्जीवन करणे ही या यात्रेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मोर क्रॉप पर ड्रॉप हा मंत्र दिला आहे. त्याद्वारे शेतीत पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवण्यावर भर देत आहोत. या यात्रेमुळे सूक्ष्म सिंचन, जल पुनर्वापर आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याचा संदेश प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल. ही यात्रा केवळ जल व्यवस्थापनापुरती मर्यादित नाही, तर मंदिर, घाट, जल व्यवस्थापन, रोजगार, संस्कृती, विकास या साखळीचा पुनर्विचार करून ग्रामीण भागात नव्या आर्थिक संधी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. या जलयात्रेचा मार्ग अत्यंत अर्थपूर्ण आहे. त्र्यंबकेश्वर ते शिर्डी आणि चौंडी ते शिर्डी आणि तिथून पुढे नर्मदेपर्यंतचा हा प्रवास केवळ भौगोलिक नसून सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा प्रवास आहे. माता गोदावरीचे पाणी आणि चौंडीची माती नर्मदा भूमीत नेण्याचं ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.